काय झाले तुम्हाला? सौम्याने लक्षात घेतले की अर्जुन काहीतरी विचित्र वागतोय. त्याच्या ओठावर कुठलाच भाव नव्हता. शांतपणे म्हणाला, मी सांगितलं ना, निघून जा. सौम्याच्या भुवया कपाळावर गेल्या. हा माणूस खरंच काहीतरी वेगळाच वाटतोय. मी एकदा पाहू तरी दे. माझ्याकडून दुसऱ्यांदा सांगायला लावू नकोस. अर्जुनने व्हीलचेअरची पकड घट्ट केली आणि खोल श्वास घेतला. त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवणं अवघड होऊ लागलं होतं. अचानक त्याने सौम्याचं मनगट पकडलं जोरात, जणू तो तोडून टाकेल असं. सौम्याच्या डोळ्यात चमक उमटली. तिने पटकन शर्टाच्या खिशातून चांदीच्या काही सुई काढल्या. सुदैवाने ती आधीच लपवून ठेवली होती. तिने त्याचा हात सोडताच अर्जुनचा श्वास स्थिर झाला. तो मागे सरकला आणि व्हीलचेअरमध्ये झोपून गेला. सौम्याने त्याची नाडी पाहिली. ती सामान्य नव्हती. तुम्हाला मानसिक त्रास आहे, सॅडिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तुम्ही बहुतांश वेळेस सामान्य असता, पण दर महिन्याच्या 15 तारखेला त्रास होतो. अर्जुनने तिला थेट डोळ्यात पाहिलं. त्याचा कटाक्ष भेदक होता. इतर महिला त्याच्यापासून दूर जात, भीतीने पळून जात, पण सौम्या ठाम उभी होती. मी तुम्हाला बरे करू शकते, सौम्या शांतपणे म्हणाली. अर्जुनच्या डोळ्यात थोडी वेदना चमकली. त्याने उपहासाने हसत उत्तर दिलं, तू स्वतःला काय समजतेस? अर्जुन साहेब, आपल्या दोघांसाठी यापलीकडे काही पर्याय उरले नाहीयेत. एकदा प्रयत्न करून तर पाहू. अर्जुनच्या डोळ्यात अंधार दाटला. त्याने सौम्याच्या कमरेत हात टाकला. सौम्या, माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. मी अपंग असलो तरी काहीही करू शकतो. सौम्याचे ओठ थरथरले. मनात विचार आला, हा अपंग आहे की अभिनय करतोय? हो अर्जुन साहेब, मी माझं कर्तव्य निभावीन. ती गोड आणि निरागस हसली. अर्जुनने तिला जोरात मागे फेकलं. आज रात्र तू जमिनीवर झोपशील. सौम्याने चुपचाप टेबलावरून चटई घेतली आणि जमिनीवर अंथरली. स्वतःवरचा संयम ठेवत ती तिथे झोपली. अर्जुनचे डोळे सावले झाले. ती मुलगी इतक्या मोठ्या घरात लग्न करून आली आणि जमिनीवर झोपते. त्याच्या मोबाईलवर मेसेज आला. देशमुख कुटुंबाबद्दल फारशी माहिती मिळाली नाही. तो विचार करत राहिला, ती रात्री जिने माझा जीव वाचवला होता तीच तर नव्हती ना? सकाळी सौम्या उठली तेव्हा अर्जुन खिडकीपाशी बसलेला होता. सूर्यप्रकाशात त्याचा पाठ काहीशी उदास वाटत होती. तिच्या आठवणीतला तो क्षण डोळ्यासमोर आला. झालं का जाग? अर्जुनने मागे वळून विचारलं. सौम्याने गोंधळलेला चेहरा लपवत मान हलवली. खाली जायचंय, वेळीच तयार हो. त्याचा सूर थंड होता. तिच्यासारखा मानसशास्त्रज्ञालाही त्याच्या मनात काय सुरू आहे हे समजत नव्हतं. हा खरोखरच कठीण मिशन आहे. सौम्या गोड हसली. अर्जुन साहेब, मी तुमची पत्नी आहे. विला भव्य दिवाणखाना. सौम्याने व्हीलचेअर हलवत अर्जुनला खाली आणलं. ती त्याच्या पायावर अलगद चादर टाकत होती. अर्जुनने तिला स्वतःकडे ओढलं आणि सौम्या थेट त्याच्या मांडीवर बसली. अर्जुन, सौम्याची मान लाल झाली. ती उठायचा प्रयत्न करत होती, पण त्याचा हात घट्ट होता. देशमुख वहिनी, सहन होत नाहीये वाटतं. अर्जुनच्या आवाजात मिश्किलपणा. सौम्याने त्याच्याकडे वळून पाहिलं. का नाही होणार अर्जुन साहेब, आणि त्याचे ओठ चुंबन घेतले. अर्जुन गोंधळला, पण लगेच तिला मागे झटकून दिलं. सौम्याने मनात हसून घेतलं. हा माणूस कदाचित अजूनही निष्पाप आहे. त्याच वेळी कल्पनाने खोकला देत ओरडली, सौम्या, काय वागणं आहे हे? सगळे बघत आहेत. कल्पना ही सौम्याची सासू होती. जुन्या काळातील बाई, पण आता घरात सत्ता उपभोगणारी. सौम्याने ओठ घट्ट मिटले. अर्जुनने कल्पनाकडे पाहून हसत उत्तर दिलं, कल्पना, घरात नियम मी ठरवतो. कल्पनानं ओठ घट्ट दाबले. तिच्या डोळ्यात अवहेलनेचा स्पष्ट दिसत होता. अर्जुन, विक्रमला सांभाळ. तो तुझा लहान भाऊ आहे. माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. अर्जुन शांत झाला. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि विक्रम आला. काय रे, जेवायला सुरुवात झाली का? विक्रमने आळस दिला. त्याचं लक्ष सौम्याकडे गेलं. वा, ही सुंदर बाई कोण? तो तिला पाहून जवळ आला. हाय, मी विक्रम. सौम्या काहीच बोलली नाही. तुमचं व्हॉट्सअप देणार का? विक्रम हसत विचारत होता. विक्रम नाटक करतोय. अर्जुनचा थंड आवाज. विक्रम गोंधळला. कधीपासून हा इथे होता?